Hello students, today in this lecture we will discuss about damped oscillations. First we will see what is mean by damped oscillations or what is mean by damped harmonic oscillations. Also we will see damped harmonic oscillator. So what is mean by damped? If the amplitude of oscillations of an oscillator is reduced by the application of an external force, the oscillator and its motion are said to be damped. Means जेव्हा एखाद्या हार्मोनिक मोशनमध्ये सिंपल हार्मोनिक मोशनमध्ये जेव्हा ॲम्प्लिट्यूड हा कमी कमी होत जातो त्यावेळेस त्याला आपण डॅम्प्ड ऑसिलेशन्स असं म्हणतो. आणि ही जी ऑसिलेशन्स आहेत पिरियॉडिक ऑसिलेशन्स ती ग्रॅज्युअली डिक्रीजिंग ॲम्प्लिट्यूडची असल्यामुळं त्यांना डॅम्प्ड हार्मोनिक ऑसिलेशन्स असं म्हटलं जातं. आणि अशा प्रकारचा जो ऑसिलेटर असतो त्याला डॅम्प्ड हार्मोनिक ऑसिलेटर असं म्हटलं जातं. तर त्याचं एक एक्झाम्पल सिंपल एक्झाम्पल पहिल्यांदा आपण बघूया. तर एक्झाम्पल आहे सिंपल पेंडुलमचं. इन सिंपल पेंडुलम द ॲम्प्लिट्यूड ऑफ पेंडुलम इज डिक्रीज्ड ग्रॅज्युअली आफ्टर सम टाईम and the pendulum comes to equilibrium state. म्हणजे काय तर ज्या वेळेस आपण पेंडुलमची मोशन आपल्या सर्वांना माहिती आहे, ज्यावेळेस पेंडुलम आपण इक्विलिब्रियम स्टेटमधून डिस्टर्ब करतो आणि जेव्हा त्याचे ऑसिलेशन्स चालू होतात तेव्हा काही वेळानंतर त्याचा ॲम्प्लिट्यूड हा कमी कमी होत जातो आणि नंतर तो झिरोला येऊन थांबतो, म्हणजेच इक्विलिब्रियम पोझिशनला जातो. म्हणजे ह्याच्यामध्ये काय झालं तर ही जी सिंपल हार्मोनिक मोशन आहे पेंडुलमची त्यामध्ये ॲम्प्लिट्यूड कमी कमी होत गेला आणि तो डिक्रीज होत जाऊन इक्विलिब्रियम स्टेटला गेला. अशा प्रकारच्या ऑसिलेशन्सला डॅम्प्ड हार्मोनिक ऑसिलेशन्स असं म्हटलं जातं. आता हा ॲम्प्लिट्यूड कमी होण्यामागं काय कारण असू शकतं तर त्याच्यामध्ये दोन कारणं असू शकतात. ते म्हणजे एक्सटर्नल मीडियमचा म्हणजेच एअर मीडियमचा जो काय फोर्स आहे विस्कस फोर्स त्याला आपण म्हणतो तो त्या पेंडुलमवरती ॲक्ट करतो. म्हणजेच एअर मीडियममध्ये जेव्हा आपण पेंडुलम सस्पेंड केलेला असतो तेव्हा एअरचा जो विस्कस फोर्स आहे त्यामुळं त्याच्या मोशनला अपोज होतो आणि त्याचा जो ॲम्प्लिट्यूड आहे तो कमी कमी होत जातो. तसंच पेंडुलम ज्या ठिकाणी ज्या रिजिड सपोर्टला तुम्ही सस्पेंड केला असेल त्या रिजिड सपोर्टमध्ये आणि त्या पेंडुलमच्या स्ट्रिंगमध्ये असलेला जो फ्रिक्शनल फोर्स आहे तो सुद्धा त्याच्या मोशनला अपोज करतो. म्हणजे ह्या दोन कारणामुळं त्याचा ॲम्प्लिट्यूड हा कमी कमी होत जातो असं आपल्याला दिसून येतं. म्हणजेच हे झालं डॅम्प्ड ऑसिलेशनचं एक्झाम्पल. आता ह्या ठिकाणी पण आपण डॅम्प्ड हार्मोनिक ऑसिलेटर एक काढलेला आहे. ह्याला म्हणायचं डॅम्प्ड हार्मोनिक ऑसिलेटर. ह्याच्यामध्ये हा डॅम्प्ड हार्मोनिक ऑसिलेटर ह्या डायग्राममध्ये दाखवलेला आहे. ह्याला एक स्प्रिंग आहे, एक ब्लॉक अटॅच केलेला आहे. आपण हा स्प्रिंग मास ऑसिलेटर पाहिला आहे पहिल्यांदा. फक्त तोच ऑसिलेटर आहे. ह्याला फक्त एक खाली एक जो सपोर्ट रॉड लावलेला आहे आणि ह्याला एक व्हेन आहे आणि ते सगळं लिक्विडमध्ये एका लिक्विडमध्ये इन्सर्ट केलेलं आहे. हे ह्याच्यामध्ये एक्स्ट्रा केलेलं आहे जे आपण ह्याच्यामध्ये बघितलं नव्हतं पहिल्यांदा सिंपल हार्मोनिक मोशनमध्ये. पहिल्यांदा फक्त आपण एअरमधलं बघितलेलं. आता ही जे सिस्टीम आहे ह्याला एक रॉड लावून त्या व्हेनला लिक्विडमध्ये इन्सर्ट केलेलं आहे. तर ह्याला म्हणायचं डॅम्प्ड हार्मोनिक ऑसिलेटर. आता हा काय आहे हे आपण बघूया. आता इन द फिगर, आता फिगरमध्ये काय काय दाखवलं ते सर्वात प्रथम बघा. फिगर शोज द ब्लॉक ऑफ मास एम दॅट कॅन ऑसिलेट व्हर्टिकली ऑन अ स्प्रिंग. From the block, a rod extends to vein that is submerged in a liquid. As the vein moves up and down, the liquid exerts drag force on it and thus on the complete oscillating system. The mechanical energy of the block spring system decreases with time as the energy is transferred to thermal energy of the liquid and vein. म्हणजे काय तर ह्या ठिकाणी हा एक रिजिड सपोर्ट आहे. ह्या रिजिड सपोर्टला स्प्रिंग अटॅच केली आहे. त्या स्प्रिंगला एक खाली ब्लॉक लावलेला आहे ज्याचं मास आहे एम स्मॉल एम. आणि हा जो ब्लॉक आहे तो ऑसिलेट होणार आहे, अप अँड डाऊन मोशनमध्ये ऑसिलेट होणार आहे. म्हणजे जेव्हा आपण फोर्स लावतो तेव्हा हा जो ब्लॉक आहे तो अप अँड डाऊन मोशन करणार आहे आणि म्हणजेच ऑसिलेटरी मोशन करणार आहे. ह्याला एक रॉड अटॅच केलेला आहे. ह्याला एक खाली व्हेन लावलेले आहे आणि हे संपूर्ण ही जी व्हेन आहे ती एका लिक्विडमध्ये
सबमर्ज केलेली आहे. ठीक आहे. ॲज द ब्लॉक मूव्ज अप अँड डाऊन the vein which is submerged into the liquid moves up and down, and due to this up and down motion the liquid exerts the drag force. म्हणजे एअर्स ह्या ब्लॉकवरती एअरचा फोर्स एक्झिस्ट होणार आहे. एअरचा जो फ्रिक्शनल फोर्स आहे किंवा व्हिस्कस फोर्स आहे तो एक्झिस्ट होणार आहे, आणि ह्या व्हेनवरती लिक्विडचा जो व्हिस्कस फोर्स आहे तो ॲक्ट होणार आहे. म्हणजे ह्या ठिकाणी ह्या ऑस्युलेटरी सिस्टीममध्ये किंवा ह्या ऑस्युलेटरमध्ये दोन फोर्सेस ॲक्ट होणार आहेत. एक म्हणजे फोर्स ड्यू टू लिक्विड, ड्रॅग फोर्स ड्यू टू द लिक्विड, आणि दॅट इज फोर्स ड्यू टू एअर. असे दोन फोर्सेस ह्या सिस्टीमवरती ॲक्ट होणार. आता काय होणार आहे, काही वेळानंतर त्या कंप्लीट ऑस्युलेटिंग सिस्टीममधली जी काय मेकॅनिकल एनर्जी आहे, ही जे ब्लॉक स्प्रिंग सिस्टीम आहे ती काही वेळानंतर डिक्रीज होत जाणार आहे. आणि कारण का, तर हा जो ब्लॉक आहे ह्याला जो रॉड लावलेला आहे तो आपण लिक्विडमध्ये मर्ज केला आहे. म्हणजे हा जो लिक्विडचा जो व्हिस्कस फोर्स आहे तो याच्यावर ॲक्ट होणार आहे. म्हणजेच ही एनर्जी जी आहे दॅट इज ट्रान्सफर टू द लिक्विड. इट इज ट्रान्सफर टू थर्मल एनर्जी ऑफ द लिक्विड अँड द व्हेन. नाऊ वी विल फाइंड विच आर द फोर्सेस ॲक्टिंग ऑन दिस सिस्टीम. तर सर्वात प्रथम द डॅम्पिंग फोर्स FD डिपेंड्स ऑन द नेचर ऑफ द सराउंडिंग मीडियम अँड इट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द स्पीड V ऑफ द व्हेन अँड द ब्लॉक. मी जो मगाशी फोर्स म्हटलं विस्कस ड्रॅग, त्याला म्हणायचं लिक्विडचा जो काय फोर्स असणार आहे लिक्विड मीडियममुळं ॲक्ट होणारा ह्या व्हेनवरती, त्याला म्हणायचं डॅम्पिंग फोर्स, अँड दॅट अपोजेस द मोशन ऑफ द ब्लॉक, अँड दॅट इज डिनोटेड बाय FD. आणि हा जो फोर्स असतो FD हा कशावर डिपेंड असतो, तर दॅट फोर्स डिपेंड्स अपॉन ऑर इट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द व्हिलॉसिटी. इट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द व्हिलॉसिटी ऑफ द व्हेन. म्हणजे ज्या व्हिलॉसिटीनं ही जी व्हेन आहे ती खालीवर होणार आहे, अप अँड डाऊन मोशन करणार आहे, त्या व्हिलॉसिटीवरती हा डॅम्पिंग फोर्स लिक्विडचा डिपेंड असणार आहे. म्हणजेच FD इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द V, म्हणजेच FD इज इक्वल टू -BV. म्हणजेच हा जो डॅम्पिंग फोर्स आहे तो FD इज इक्वल टू -BV असणार आहे. इथं B हा कॉन्स्टंट आहे, ह्या कॉन्स्टंटला म्हणायचं आहे डॅम्पिंग कॉन्स्टंट. आणि निगेटिव्ह साईन इंडिकेट्स दॅट FD अपोजेस द व्हिलॉसिटी. जसं आपण फ्रिक्शनल फोर्स रिस्टोरिंग फोर्स काढलेला होता सिम्पल हार्मोनिक मोशनमध्ये, F इज इक्वल टू -kx. तिथंसुद्धा आपण K हा कॉन्स्टंट घेतलेला आणि F इज प्रपोर्शनल टू -x म्हटलेलं डिस्प्लेसमेंटवर. तसंच इथं F इज प्रपोर्शनल टू V आहे आणि ह्याचा कॉन्स्टंट आहे B. FD इज इक्वल टू -BV. इट अपोजेस द मोशन. व्हिलॉसिटीला हा फोर्स अपोज करतो आहे म्हणून इथं निगेटिव्ह साईन आलेला आहे. इट अपोजेस द व्हिलॉसिटी. आता हा म्हणजे हा झाला FD. ह्या व्हेनवर लिक्विडमुळं ह्या व्हेनवर ॲक्ट होणारा हा जो अपोजिंग फोर्स आहे ज्याला डॅम्पिंग फोर्स म्हटलं तो आपण काढून घेतला. आता दुसरा फोर्स कोणता ह्या ब्लॉकवरती ॲक्ट होणार आहे, तर ह्या ब्लॉकवरती ॲक्ट होणारा दुसरा फोर्स म्हणजे आपला रिस्टोरिंग फोर्स, जो आपण ऑलरेडी आपल्याला माहिती आहे की फॉर स्प्रिंग कॉन्स्टंट K असतो. द फोर्स ऑन द ब्लॉक फ्रॉम द स्प्रिंग इज एअरमध्ये असल्यामुळे ह्याच्यावरचा जो रिस्टोरिंग फोर्स आहे त्याला म्हणूया आपण FS इज इक्वल टू -kx. हा आपला फोर्स एअर मीडियममध्ये ॲक्ट होणारा, ह्याला स्प्रिंग इथं लावलेले आहे म्हणून याला FS म्हटलेलं आहे. त्याला म्हणायचं Kला म्हणायचं स्प्रिंग कॉन्स्टंट आणि FS इज इक्वल टू -kx. म्हणजे ह्या ब्लॉकवरती ॲक्ट होणारे दोन फोर्सेस आपण काढले FD आणि FS. FD इज इक्वल टू -BV, FS इज इक्वल टू -kx. इथं निगेटिव्ह साईन काय इंडिकेट करत आहे, तर इट अपोजेस द मोशन. देअरफॉर देअर इज अ निगेटिव्ह साईन. B आणि K हे कॉन्स्टंट आहेत. Bला म्हणायचं डॅम्पिंग कॉन्स्टंट, Kला म्हणायचं स्प्रिंग कॉन्स्टंट. ओके. टोटल फोर्स. आता आपल्याला टोटल फोर्स काढायचा आहे या ब्लॉकवरचा. तर टोटल फोर्स काढण्यासाठी आपण काय करूया, ह्या ठिकाणी ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो आपण निग्लिजिबल मानलेला आहे. म्हणजेच ह्या ब्लॉकवरती ॲक्ट होणारे फक्त दोन फोर्सेस आपल्याला कन्सिडर करायचे आहेत, डॅम्पिंग फोर्स FD आणि स्प्रिंगचा जो असणारा फोर्स आहे तो FS. देअरफॉर द टोटल फोर्स ॲक्टिंग ऑन द मास M ऑफ द ब्लॉक ॲट एनी टाईम T इज F इज इक्वल टू, दोन्हीची बेरीज करायची, टोटल फोर्स काढायचा आहे FD प्लस FS. आता F म्हणजे
एफचा जनरल फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे फोर्सचा. फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सिलरेशन इज इक्वल टू एफ डी प्लस एफ एस. एफ डीची व्हॅल्यू आपण काढलेली आहे मग अशी मायनस बी व्ही. एफ एसची व्हॅल्यू आहे मायनस के एक्स. ह्या दोन्ही इथं घातलेल्या आहेत व्हॅल्यू. त्यानंतर देअरफॉर एम ए इज इक्वल टू, आता फक्त आपल्याला हे मायनस साईन इकडं न्यायचं आहे आणि प्लस करायचं आहे दोन्ही टर्म्स. एम ए प्लस बी व्ही प्लस के एक्स इज इक्वल टू 0. Now we know that a is the acceleration, v is the velocity and x is the displacement. Now convert this acceleration into displacement equation, म्हणजेच d square x by dt square. तुम्हाला माहिती आहे acceleration आपण असंही लिहू शकतो d square x by dt square प्लस velocity आपण डिस्प्लेसमेंटमध्ये कशी लिहिणार, रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट म्हणजे b इंटू dx by dt प्लस kx इज इक्वल टू 0. आता हे जे इक्वेशन आहे ह्या इक्वेशनलाच आपण म्हणतो डिफरन्शियल इक्वेशन ऑफ डॅम्पिंग हार्मोनिक मोशन. म्हणजेच काय, डॅम्प्ड मोशनचं हे झालं डिफरन्शियल इक्वेशन. जसं आपण डिफरन्शियल इक्वेशन लिनियर एस एच एमचं काढलेलं होतं डी स्क्वेअर एक्स बाय डी टी स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 0, किंवा ओमेगाची इथं व्हॅल्यू आपण काय घेतलेली के बाय एमबद्दल, इथं के बाय एम इंटू एक्स होतं त्याच्याबद्दल आपण लिहिलेलं होतं ओमेगा स्क्वेअर. अशाच टाईपचं इक्वेशन इथं आलं आहे डी स्क्वेअर एक्स बाय डी टी स्क्वेअर. ह्या एमने इकडं डिवाईड केलं की बी बाय एम येणार आहे डी एक्स बाय डी टी प्लस के एक्स. इथं एक टर्म जादा आलेली आहे. इथं फक्त तुम्हाला ओमेगा स्क्वेअर एक्सचं एक टर्म होती या ठिकाणी, पण इथं डी एक्स बाय डी टी बी इंटू डी एक्स बाय डी टी ही टर्म जादा आलेली आहे. म्हणजेच हे झालं तुमचं डिफरन्शियल इक्वेशन ऑफ डॅम्प्ड हार्मोनिक मोशन. तर अशा प्रकारे आपण हे इक्वेशन काढलं. सिम्पल आहे. 2 फोर्स आपल्याला काढायचे आहेत. इक्वेशन काढण्यासाठी महत्त्वाची गोष्ट कोणती आहे, तर आपल्याला 2 फोर्स काढायचे आहेत. एक म्हणजे फोर्स ड्यू टू लिक्विड, त्याला आपण डॅम्पिंग फोर्स म्हणतो, आणि फ्रिक्शनल फोर्स स्प्रिंगवर ॲक्ट होणारा जो फोर्स आहे एअरमध्ये असणारा तो एफ एस. ह्या दोन्हीची ॲडिशन करून टोटल फोर्स काढायचा आहे. फोर्सच्या जागी मास इंटू ॲक्सिलरेशन हे घालायचं आहे. एम ए इज इक्वल टू एफ डीची व्हॅल्यू मायनस बी व्ही, एफ एसची व्हॅल्यू मायनस के एक्स घालायची आहे. ॲक्सिलरेशनबद्दल डी स्क्वेअर एक्स बाय डी टी स्क्वेअर, व्हिलॉसिटीबद्दल डी एक्स बाय डी टी लिहायचं आहे. आणि अशा प्रकारे आपल्याला डिफरन्शियल इक्वेशन ऑफ एस एच एम काढून घ्यायचं आहे, डॅम्प्ड हार्मोनिक मोशन, सिम्पल हार्मोनिक मोशन. त्यानंतर आता ह्याचं जे सोल्युशन आहे, जसं आपण ह्याचं सोल्युशन काढलेलं होतं ते सोल्युशन आपलं आलेलं एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस फाय. त्याचप्रकारे जे सोल्युशन आहे ते येतं, ते सोल्युशन अशा प्रकारे येतं एक्स इज इक्वल टू ए इंटू ई रेस टू मायनस बी टी बाय 2m कॉस ओमेगा डॅश टी प्लस फाय. ह्या इक्वेशनमध्ये, ह्या सोल्युशनमध्ये ही जी टर्म आहे ई रेस टू मायनस बी टी बाय 2m ही टर्म ह्या इक्वेशनमध्ये नव्हती आपल्या. म्हणजेच ह्याचा अर्थ काय, ह्या ठिकाणी ही डॅम्प्ड मोशन आहे ई रेस टू मायनस बी टी, म्हणजे एक्सपोनेन्शियल फंक्शन आहे हे. म्हणजेच ॲम्प्लिट्यूड हा विथ रिस्पेक्ट टू टाईम कमी कमी होत जात आहे. म्हणजेच मायनस बी टी बाय 2m. आता हा ॲम्प्लिट्यूड झाला, ह्या मोशनचा हा ॲम्प्लिट्यूड आहे ए इंटू ई रेस टू मायनस बी टी बाय 2m. इथं ॲम्प्लिट्यूड फक्त ए होता, इथं ॲम्प्लिट्यूड आला आहे आपला ए इंटू ई रेस टू मायनस बी टी बाय 2m. आणि हा जो ॲम्प्लिट्यूड आहे डॅम्प्ड हार्मोनिक ऑसिलेशनचा, ह्या टर्मवरनं आपल्या असं लक्षात येतं की ॲम्प्लिट्यूड गोज ऑन डिक्रीजिंग ॲज द टाईम गोज ऑन इन्क्रीजिंग. या ठिकाणी ग्राफ पण आपण काढला आहे, डिस्प्लेसमेंट अगेन्स्ट टाईम ग्राफ. या ग्राफमध्ये हे आपण दाखवलेलं आहे. डिस्प्लेसमेंट आहे ह्या ठिकाणी वाय ॲक्सिसला आणि एक्स ॲक्सिसला आपण दाखवलेलं आहे टाईम. तर ॲम्प्लिट्यूड प्लस ए म्हणजे मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूड मायनस ए, आणि विथ रिस्पेक्ट टू टाईम ॲज द टाईम इन्क्रीजेस. पहिल्यांदा ॲम्प्लिट्यूड मोठा असणार आहे आणि परत हळूहळू जसं जसं टाईम वाढत जाणार आहे तसं तसं ॲम्प्लिट्यूड कमी कमी होत जाणार आहे. तर दिस इज द डिस्प्लेसमेंट वर्सेस टाईम ग्राफ. म्हणजे ही जी टर्म आहे ए इंटू ई रेस टू मायनस बी टी बाय 2m ही काय इंडिकेट करते, तर ॲम्प्लिट्यूड गोज ऑन डिक्रीजिंग विथ रिस्पेक्ट टू time. As shown in the displacement against time graph, the amplitude decreases with time exponentially. आता ह्याच्यामध्ये आणखी एक टर्म आहे, पुढची टर्म आहे कॉस ओमेगा डॅश टी प्लस फाय. आणि ह्यातली ही जी टर्म आहे कॉस ओमेगा डॅश टी प्लस फाय ही काय इंडिकेट करते, तर दिस मोशन इज सिम्पल हार्मोनिक मोशन.
म्हणजे कॉस फंक्शनप्रमाणे व्हॅरी होतं, म्हणजेच ही मोशन कशा प्रकारचे आहे तर सिम्पल हार्मोनिक मोशन आहे. आता हे ओमेगा डॅश जे आहे त्याला म्हणायचं अँग्युलर फ्रिक्वेन्सी. जसं आपण ओमेगाला अँग्युलर फ्रिक्वेन्सी म्हटलेलं आणि ओमेगाची व्हॅल्यू पण आपण काढलेली √k/m होती मागच्या लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशनमध्ये. इथं अँग्युलर फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू येते ओमेगा डॅश इज इक्वल टू √k/m - b/2m आणि त्याचा ब्रॅकेट स्क्वेअर टर्म एक्स्ट्रा आली आहे, म्हणजेच इथं -b/2m ब्रॅकेट स्क्वेअर ही इथं आपल्याला ॲड करावी लागते अँग्युलर फ्रिक्वेन्सी ओमेगा डॅश काढताना. तसंच ह्याच्यावरून आपण पिरियड पण काढू शकतो ह्या मोशनचा, डॅम्प्ड हार्मोनिक मोशनचा. आणि पिरियडचं इक्वेशन आपल्याला माहिती आहे t इज इक्वल टू 2π/ओमेगा डॅश. ओमेगा हे आपलं जनरल इक्वेशन आहे, इथं ओमेगा डॅश असणार आहे, म्हणजेच ओमेगा डॅशची व्हॅल्यू घालायची इथं √k/m - b/2m ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजेच ह्याच्या ठिकाणी हा पिरियडचा फॉर्म्युला झाला. द डॅम्पिंग इन्क्रीजेस द पिरियड, स्लोज डाऊन द मोशन अँड डिक्रीजेस द ॲम्प्लिट्यूड. म्हणजेच ही जे ॲम्प्लिट्यूड आहे तोच कमी कमी होत जातं ॲज द टाईम इन्क्रीजेस. म्हणजे जसं जसं टाईम पुढं जाणार आहे तसं तसं ॲम्प्लिट्यूड कमी, तो सडनली झिरोला येणार नाही, तर तो हळूहळू झिरोला येत जाणार आहे, कमी 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 होत जाणार आणि मग काही वेळानंतर तो झिरोकडे जाणार आहे. आलं लक्षात? म्हणजेच इट स्लोज डाऊन द पिरियड अँड डिक्रीजेस द ॲम्प्लिट्यूड. In this way, in this lecture, we have seen the differentiation, also value of angular frequency and period of oscillation, and also we plot the graph of displacement against the time. Okay.